नमस्कार, सुप्रभात, सुस्वागतम. संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर, दैनिक संचार प्रबोधन मंच आणि कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी जयंती प्रित्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा 2025च्या या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र हो आणि या स्पर्धेसाठी विविध ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व स्पर्धक बंधू भगिनी, या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, जाणीव शब्द तसा छोटा पण अर्थ खूप मोठा, माणसाला माणसाशी जोडणारा शब्द. जाणीव ठेवणं प्रत्येकालाच जमतं असं नसतं आणि जो ठेवतो तोच माणुसकीचा खरा पाईक ठरतो. आपल्यासोबत असणाऱ्या माणसांच्या सुखदुःखाची नेहमीच जाणीव ठेवणारे कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी हे म्हणून तर खऱ्या अर्थाने माणुसकीचे पाईक ठरतात. आज त्यांच्या जयंतीदिनी आपण सर्वजण त्यांना विनम्र अभिवादन करूयात. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कर्मयोगींच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं आणि त्यांना विनम्र अभिवादन करावं. बातमी ऐकली. आधाराची सावली माणसं आपल्या आयुष्यासाठी वेदनेच्या मनाचा त्रास काढत असे. अनेकांच्या जीवनात आधाराची सावली बनून स्वतः व्यक्तीच्या किंवा आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून या पीडितांच्या वेदनेचा मनाचा त्रास कमी करणारे आपल्या सर्वांचे आधार कर्मयोगी कैलासवासी यांच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करावे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय श्री प्रशांत जोशी सरांना, उपसंपादक दैनिक संचार. कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या 116व्या जयंतीच्या निमित्तानं आजच्या या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटक माननीय श्रीयुत संतोष पाटील सर, आपले प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा, पतसंस्थेचे चेअरमन पटणे सर, उपप्राचार्य पुजारी सर, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, महाविद्यालयातले सर्व प्राध्यापक, परीक्षक श्रीयुत दोनाखे सर आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलेले स्पर्धक बंधू भगिनी, खरं तर जवळपास 33 वर्ष पूर्ण झाली. गेल्या 33 वर्षापासून संगमेश्वर महाविद्यालय, संचार प्रबोधन मंच आणि कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सहकारी पतसंस्था अशा तिन्ही संस्थांच्या विद्यमानं ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामधून याला स्पर्धक उपस्थित असतात. आपलं वक्तृत्व हे वेगवेगळ्या विषयावरती दाखवून देतात. त्यामुळं ही स्पर्धा ही महाराष्ट्रामधली अत्यंत प्रतिष्ठेची अशी स्पर्धा झालेली आहे. म्हणजे आज तुम्ही तिथे बसलात स्पर्धक म्हणून, कदाचित तुमच्यामध्ये इतका चांगला वक्ता आहे की तो काही काळानंतर समोरच्या ठिकाणी बोलण्यासाठी उभं राहू शकतो. इतकी प्रतिष्ठा या वक्तृत्व स्पर्धेला आलेली आहे.
आणि मुळातच ही स्पर्धा जी आहे त्याचं नाव उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा असं ठेवलेलं आहे. आणि खरं तर वक्तृत्व हे उत्स्फूर्तच असलं पाहिजे. बघा, आपण क्रिकेटची मॅच, काल क्रिकेटची मॅच पाहिली असेल अनेकांनी तुम्ही, भारत आणि पाकिस्तान, बघितली की नाही? तर त्याच्यामध्ये सुरुवातीला पाकिस्तानचे फलंदाज पटपट बाद झाले. स्वाभाविक नंतरच्या फलंदाजांवरती टेन्शन आलं आणि मग त्यांचं जे काय व्हायचं ते आपण बघितलं. आता वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या समोरसुद्धा असंच आव्हान आहे की तुम्हाला कोणालाच काही माहीत नाही की आता आपल्यासमोर विषय कुठला येणार आहे आणि कुठल्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे. म्हणजे एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये आपण बघतो की टेलिव्हिजनवरती गाण्यांचे कार्यक्रम असतात, त्याच्यात समोरच्या परीक्षक सांगतो की हे गाणं म्हणा आणि मग तो गायक उत्तम गातो, जो गातो तो पास होतो, तो उत्कृष्ट गायक बनतो. तसं उत्स्फूर्त वक्तृत्व केल्यानंतर त्याच्यामधून जो वक्ता तयार होतो तो मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये उत्तम वक्ता म्हणून नावाजला जातो. आणि संगमेश्वर महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहे की या स्पर्धेमधून सहभागी होऊन बाहेर पडलेले अनेक स्पर्धक हे उत्तम वक्ते झाले आणि ते महाराष्ट्रामध्ये त्यांनी नावलौकिक मिळवला. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सर, मगाशी मी म्हटलं की मागचे आपले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी 100 वर्षाचा एक नगरपालिकेचा इतिहास त्याचं पुनर्मुद्रण करण्याची जबाबदारी दिली. त्याच्यामध्ये मी आप्पासाहेब काडादी हे पहिले नगराध्यक्ष होते सोलापूरचे आणि त्यांची जी कारकीर्द होती ती कारकीर्द त्याच्यामध्ये वाचायला मिळाली. अनेक अंगाने त्यांचं जे कार्य होतं ते पाहायला मिळालं. आज संतोष पाटील सर आपले उद्घाटक आहेत. मला असं वाटतं की आप्पांच्या कार्याबद्दल खरा सगळा इतिहास जर कुणाकडे असेल तर ते संतोष पाटलांकडे आहे आणि ते आजच्या उद्घाटनपर कार्यक्रमामध्ये ते बोलणार पण आहेत. पण त्या पुस्तकामध्ये आप्पांच्या विषयी जे लिहिलं गेलेलं आहे, पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांची कार्यपद्धती अतिशय वेगळ्या पद्धतीची आणि आप्पांचं खरंच वक्तृत्वावरती विशेष प्रेम होतं. ते खासदार म्हणून, आमदार म्हणून त्यांनी लोकसभे आणि विधानसभेमध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले, खरं तर ते मितभाषी होते, पण जे बोलायचे ते अत्यंत मार्मिक बोलायचे. आणि त्यामुळं असं सांगितलं जातं की ते ज्या वेळेला सभागृहामध्ये बोलायला उभे राहायचे त्यावेळेला सगळी शांतता असायची, ते काय बोलणार याची उत्सुकता असायची. वक्तृत्वामध्ये नेमकेपणा हेच आहे. आता तुमच्यापैकी पण अनेक जण तयारी करून आलेले आहेत, पण वक्तृत्वासाठी काय लागतं? त्याच्यासाठी अभ्यास असला पाहिजे, भाषेवरचं आपलं प्रभुत्व असलं पाहिजे, नेमकेपणाने बोलता आलं पाहिजे, किती वेळ बोलायचं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जो विषयावरती बोलतो तो उत्तम वक्ता होतो. आणि आप्पासाहेब काडादींकडून आपण ही प्रेरणा घेतलेली आहे. तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं ही प्रेरणा घेऊन या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन भविष्यकाळामध्ये उत्तम वक्ता व्हायचं आहे. तुम्हा सर्वांना आजच्या या कार्यक्रमामध्ये मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या प्रास्ताविकेतून आपण कर्मयोगींच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिलात आणि स्पर्धेचं औचित्य सांगितलं. मित्रहो, मनाला आनंद होतो तो चेहऱ्यावरच्या हसण्यानं, मनाला आनंद होतो तो चेहऱ्यावरच्या हसण्यानं आणि कार्यक्रमाला शोभा येते पाहुण्यांच्या येण्यानं. आजच्या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे आदरणीय श्री संतोष पाटील सर यांचा परिचय करून देतील माझे सहकारी प्राध्यापक संतोष पवार सर. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या संस्थेचे सर्व
कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. संगमेश्वर कॉलेज स्वायत्त दैनिक संचार प्रबोधन मंच आणि कर्मयोगी आप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा 2025च्या या उद्घाटन सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं आणि प्रमुख पाहुण्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. संतोष पाटील सरांचा परिचय मी तुमच्यासमोर ठेवतोय. सर 3 विषयातून PG आहेत, ते सगळं मी सांगत बसत नाही, पण शिक्षण समन्वयक श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुल सोलापूर इथं सध्या ते कार्यरत आहेत. प्राचार्य श्री सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर इथं ते सध्या कार्यरत आहेत. अध्यापनाचा अनुभव जर सांगायचा झाला तर 5 वर्ष सहशिक्षक, त्यानंतर 5 वर्ष पर्यवेक्षक, त्यानंतर 5 वर्ष उपप्राचार्य आणि आता सध्या प्राचार्य म्हणून ते कार्यरत आहेत. 10वी दिवाळी अंक हा जो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित केला जातो पुण्यावरनं, त्याचे ते समन्वयक आहेत. शैक्षणिक विभाग, दैनिक संचारच्या माध्यमातून लेखमाला चालवली जाते. जेवढे संचारचे वाचक आहेत त्यांच्यापर्यंत ही लेखमाला चालते आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातला जो गुणवंत शिक्षकांचा चमू आहे तो यामध्ये काम करतो, त्याचे ते समन्वयक आहेत. लेखन जर सांगायचं झालं तर एकूण प्रकाशित पुस्तकं 15 आहेत माध्यमिक स्तरावरली. त्यानंतर 500पेक्षा अधिक लेख त्यांचे वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आहेत. इयत्ता पहिली इंग्रजी या विषयावर 100 लेख वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आहेत. सांगायचं तात्पर्य असं की बाबा त्यांचा विषय इंग्लिश आहे, त्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही डाएटच्या माध्यमातून ट्रेनिंग्ज असतील त्याही माध्यमातून ते कार्यरत आहेत. आध्यात्मिक लेखनाविषयी जर बोलायचं झालं तर ग्रामदैवत श्रीयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या चरित्रावरील 10 शोधनिबंध त्यांचे प्रकाशित आहेत. आनंदबोध या धार्मिक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं. श्री सिद्धेश्वर भक्ती स्तोत्र या धार्मिक पुस्तकाचं लेखन देखील सरांनी केलेलं आहे. अनेक व्याख्यानं देखील त्यांनी दिलेली आहेत. इयत्ता 10वी इंग्रजी या विषयावर शहर स्तरावर स्थानिक वृत्तवाहिनीवरून व्याख्यानं प्रसारित झालेली आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून जी 10वी मालिका होती 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्या मालिकेत देखील त्यांनी मुलाखत आणि व्याख्यानं दिलेली आहेत. सोलापूर जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित गटसंमेलनं, कार्यशाळा इथं शिक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता 1ली ते 5वी इंग्रजी विषयासाठी तालुकास्तर, निरीक्षक, जिल्हास्तर, राज्यस्तर या ठिकाणी साधन व्यक्ती म्हणून देखील सरांनी काम केलेलं आहे. पुरस्काराच्या बाबतीत सांगायचं झालं तर तालुका, शहर आणि राज्यस्तरावरील विविध सेवाभावी संस्थांकडून आत्तापर्यंत 15पेक्षा अधिक आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा सरांचा मी आमच्या संकुलामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद सर. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं. साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जाते ती संस्कृती. या संस्कृतीचाच एक भाग म्हणजे अतिथी सत्कार. या संस्कृतीला अनुसरून आज आपण आपल्या प्रमुख अतिथींचा सत्कार करूयात. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे आदरणीय श्री संतोष पाटील सर यांचा सत्कार करा. धन्यवाद सर. त्याचबरोबर आजच्या या वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षणासाठी उपस्थित असलेले परीक्षक आदरणीय श्री गिरीश दुनाके सर यांचाही मान्यवरांनी सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. आदरणीय श्री गिरीश दुनाके सर, कार्यवाहक, महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे, सोलापूर. यानंतर दुसरे परीक्षक प्राध्यापिका RC सुर्वे मॅडम. धन्यवाद. मान्यवरांचे धन्यवाद. बोलकं करण्यासाठी हवं असतं ते संभाषण, आधारासाठी हवं असतं ते आश्वासन आणि यशासाठी हवं असतं ते सुयोग्य मार्गदर्शन. असं मार्गदर्शन आमच्या स्पर्धकांना, विद्यार्थ्यांना करावं असं मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री संतोष पाटील सरांना करतो. सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी वंदन करून ज्या वास्तूमध्ये आपण असं आत्ता बसलेलो आहोत, ज्या वास्तूला एका देव माणसाचा स्पर्श झाला, ज्या वास्तूनं आपल्याला जगायला शिकवलं, त्या वास्तूमध्ये श्वास ज्याने दिला
ज्यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते कर्मयोगी म ब तथा आप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेला वंदन करतो, त्यांच्या कार्याच्या समोर नतमस्तक होतो. आणि त्याचप्रमाणे आज या महाविद्यालयाची जी आपण प्रगती पाहता, एक ॲटॉनॉमस कॉलेज म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं भूषण असलेलं हे महाविद्यालय ज्यांच्या नेतृत्वानं पुढं जातो आहे ते या संस्थेचे चेअरमन तथा आमच्या सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष माननीय धर्मराज काडादी साहेब यांनाही मी या प्रसंगी त्यांचं स्मरण करून त्यांना नमस्कार करतो आणि व्यासपीठाकडे वळतो. वास्तविक पाहता हा परिवारातला कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचा भाग म्हणून जरी त्यांनी मला इथं प्रमुख पाहुणे हा शब्द प्रयोग करत असला तरी तो फारसा संयुक्तिक नाही. अशा या घरगुती किंवा कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर असलेले सर्वच ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहेत. यामध्ये कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बुवा सर, ज्यांनी साहित्यामध्ये खऱ्या अर्थानं योगदान दिलं आणि मराठी साहित्याला अमर केलं, ते डॉक्टर पुजारी सर. त्यानंतर माजी उपप्राचार्य पटणे सर, आणि ज्यांच्या अगदी कुशल नेतृत्वातून गेली अनेक वर्ष ही वक्तृत्व स्पर्धा आप्पांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेतली जाते. दैनिक संचारचे संपादक, आमचे मार्गदर्शक श्री प्रशांत जोशी सर, आमचे प्रशालेचे पर्यवेक्षक तथा पतसंस्थेचे चेअरमन श्री बिराजदार सर आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, उपस्थित सर्व विद्यार्थी. आप्पासाहेबांच्या विषयी बोलत असताना नेमकं कुठून सुरुवात करावा हा नक्कीच प्रश्न सर्वांनाच पडतो. याचं कारण असावं की आत्ता प्रशांत जोशी सरांनी उल्लेख केला की स्वातंत्र्य लढ्यातील योगदान म्हणून त्या व्यक्तीचा आपण एक विचार आपल्यासमोर मांडावा. का सोलापूरमध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्ष नव्हता त्यावेळेस गांधी विचारानं प्रेरित झालेल्या आप्पासाहेबांनी तरुणांना एकत्र घेऊन सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबद्दल बोलावं का अगदी वयाच्या 29व्या वर्षी सोलापूरमध्ये इंग्रज शासनाची हुजरेगिरी पक्षाला अगदी पराभूत करून वयाच्या 29व्या वर्षी नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आप्पासाहेबांविषयी बोलावं का ज्यांनी ज्ञानाची गंगोत्री तळागाळापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली. ग्रामीण भागातला विद्यार्थी शहरात आला. अशा अनेक शिक्षण संकुलं उभं करूनसुद्धा स्वतःच्या नावासमोर कधीही शिक्षण महर्षी शब्दाचा प्रयोग करून न देणाऱ्या आप्पासाहेबाबद्दल बोलावं की ज्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कारखान्याच्या रूपानं प्रत्यक्ष कृषी संजीवनी नेली तरीसुद्धा कधी सहकार महर्षी म्हणून संबोधू दिलं नाही, त्या आप्पासाहेबाबद्दल बोलावं. अशा अनेक विषय आप्पासाहेबांविषयी आपल्यासमोर मांडता येतील. परंतु आपल्यातली वक्तृत्वाची भावना आता सध्या खूप प्रखर आहे. प्रत्येकाला इथं समोर यायचं आहे, बोलायचं आहे, आपलं मत मांडायचं आहे, आपल्या विषयावर आपले विचार मांडायचे आहेत. त्या विद्यार्थ्यांना फारसा वेळ ताटकळत बसवणं संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळं आप्पासाहेबांबद्दल एक 2-3 प्रसंग मी इथे सांगतो आणि थांबतो. आपण एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरातल्या देवत्वाबद्दल खूप श्रद्धाभाव बाळगून त्या मंदिराच्या परिसरामध्ये वावरतो. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये असलेल्या देवासमोर नतमस्तक होतो. कारण त्यावेळेस आपल्या मनातली भावना अशी असते की माझा तारणहार तूच आहे, माझं जे काही आयुष्य तुझ्या चरणी मी समर्पित केलेलं आहे, हा भाव घेऊन आपण मंदिरामध्ये जातो. तशाच प्रकारची शिक्षणाची मंदिरं आप्पासाहेबांनी या सोलापूरमध्ये उभं केली. या वास्तूमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा मंदिरात गेलेला भास आम्हाला का होतो, कारण या वास्तूला आप्पासाहेबांचे हात स्पर्शलेले गेलेत. आप्पासाहेबांचा श्वास आम्हाला या मंदिरामध्ये पाहायला मिळतो.
संगमेश्वर कॉलेजमध्ये आपण बसलेलो आहोत म्हणून संगमेश्वरविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आप्पासाहेबांनी संगमेश्वर महाविद्यालयाची स्थापना कशी केली असावी, ही संकल्पना त्यांनी कशी सुचली असावी. वास्तविक पाहता आप्पासाहेबांनी अगदी वयाच्या 29व्या वर्षी नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अगदी काही 3-4 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या कार्याला सुरुवात केली. म्हणजे 1933मध्ये आप्पासाहेबांनी BN बोर्डिंग काडादी या एका गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी काडादी बोर्डिंगची स्थापना केली 1933मध्ये. काय विचार सुचला असावा पहा. तदनंतर आज जी सोलापूरमध्ये आपल्याला काडादी प्रशाला दिसते, ज्या काडादी प्रशालेचं नाव आजही आहे, मग सोलापुरातली हरिभाई प्रशाला असेल, सिद्धेश्वर प्रशाला असेल, काडादी प्रशाला असेल, या अगदी नामवंत शाळा म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. आणि काडादी प्रशाला प्राथमिक अवस्थेमध्ये असताना KLE बेंगलुरू यांच्या माध्यमातून ती चालवली जात होती. आणि त्या काळात आप्पासाहेबांना असं लक्षात आलं की आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढं काय, माध्यमिक शिक्षण कुठून घ्यायचं, उत्तम दर्जाचं शिक्षण कशा पद्धतीनं त्यांना मिळेल, हा विचार त्यांनी आपले बंधू नागप्पण्णा काडादी यांना बोलून दाखवल्यानंतर दोघं बंधूंनी विचार केला की आता आपल्याला त्याच शाळेच्या माध्यमातून माध्यमिक शाळा सुरू करायची. फक्त विचार नव्हता, आप्पांचा एक स्वभाव होता, विचार करत बसायचं नाही, कृतीचं नियोजन मनामध्ये तयार ठेवायचं. आपण विषय निवडतो, विचाराला लागतो आणि मग कृती करतो. आप्पांचं तसं नव्हतं. एखादा विचार मनाला स्पर्श केला की त्याचं मूर्तिमंत आराखडा मनामध्ये त्यांचा तयार व्हायचा. आणि मग लगेच ठरवलं की आपण 4 एकर, भवानी पेठेसारखा विचार करा. एका बाजूला मॉल संस्कृती निर्माण होत असताना आप्पांनी 1933मध्ये 4 एकर जागा त्या शाळेच्या बांधकामासाठी देणगी म्हणून दिली. आणि एवढंच नव्हे तर 1933चा जर साल आठवला तर त्या काळामध्ये 1 लाख रोख रक्कम ती इमारत बांधण्यासाठी दिली. काय विलक्षण प्रेम आप्पांचं शिक्षणाबद्दल असेल. बरं, आत्तापर्यंतचा संपूर्ण आप्पासाहेबांचा इतिहास पाहताना जर पाहिलं तर आप्पांनी जिथं जिथं जागा देणगी म्हणून दिलेली आहे, जिथं रक्कम देणगी म्हणून दिलेली आहे, तिथं कुठंही काडादी कुटुंबाने आजपर्यंत त्यांची नावं लावलेली नाही आहेत. एक अपवाद फक्त काडादी हायस्कूल वगळलं तर. अण्णाप्पा हे त्यांच्या काकांचं नाव आणि काकांच्या स्मरणार्थ त्यांनी त्या शाळेला नाव दिलं, तेही KLE संस्थेच्या अतिशय विनंतीला अनुसरून. अशा पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये सुरुवात जर झाली असेल तर ती काडादी हायस्कूलपासून. पुढं आप्पा 1952मध्ये विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहिले. आणि विधानसभेची निवडणूकसुद्धा याच पद्धतीची होती की सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर एक लोकनेता म्हणून काँग्रेसला एक उत्तम व्यक्ती म्हणून आप्पांचं नाव सुचवलं. आणि एक लक्षात घ्या, आप्पांनी जेवढ्या निवडणुका लढल्या त्यावेळेस कधी आप्पासाहेब तिकीट मागायला गेले नव्हते. म्हणजे त्या पक्षाचे जे कोणी ज्येष्ठ आहेत ते आप्पांच्या घरी गंगानिवासमध्ये यायचे, हे खास मला इथं आवर्जून सांगायचं आहे. आणि मग तिथं येऊन त्यांना सांगितलं जायचं, आप्पा आता तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहायला पाहिजे, आप्पा आता तुम्ही खासदारकीच्या निवडणुकीला उभं राहायला पाहिजे. आणि मग आप्पा विचार करायचं की लोकांचं जनमत काय, आणि मग लोकांच्या जनमतानुसार आप्पा ठरवायचं की आपल्याला आता पुढे जायचं आहे की नाही. आणि मग 1952मध्ये ज्यावेळेस आप्पासाहेब निवडणुकीला उभं राहिले तेव्हा गावोगावी प्रचार करत असताना लोकांनी त्यांना सांगितलं, आप्पा प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण झालं, आमच्या मुलांसाठी महाविद्यालयीन शिक्षणाची सोय कुठे करता. तो विचार घरी आल्यानंतर आप्पा विचार करू लागले की खरंच विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या प्रतीचं महाविद्यालय असावं. आणि होटगीचे जे चन्नवीर स्वामी होते ते सुद्धा लोकांचं ऐकून म्हणायचे, आप्पा कॉलेज काढलं पाहिजे, तुम्ही विचार केला पाहिजे. आणि मग निवडणूक एका बाजूला राहिली, आप्पांच्या मनामध्ये संगमेश्वर कॉलेजचं मूर्त रूप तयार झालं होतं. 2 ते 3 दिवसांनी गंगानिवासमध्ये बैठक बोलवली. बैठकीमध्ये सांगितलं की आपल्याला महाविद्यालय सुरू करायचं आहे आणि त्यांचं जे घरचं कुलदैवत आहे संगमेश्वर, या नावानं संगमेश्वर महाविद्यालयाची सुरुवात झाली 1953मध्ये. तत्पूर्वीचा फार मोठा इतिहास आहे. परंतु
महाविद्यालय सुरू करायचं आहे म्हटल्यानंतर तो विचार आजच्या विचारासारखा नव्हता की कशा पद्धतीनं सुरू करायचं, त्यातून उत्पन्नाची बाजू काय असेल. उत्पन्न हा विचार आप्पासाहेबांचा कधीच नव्हता. फक्त गुंतवणूक करायची आहे. आप्पासाहेबांचे हात देणाऱ्यांचे होते, त्यामुळं त्यांनी समाजाला भरभरून दिलं. आणि 1953मध्ये ज्यावेळेस महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी सोलापूरचे कलेक्टर होते नाईट, यांना आप्पासाहेब जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला महाविद्यालयासाठी जागा हवी आहे आणि ही जी सध्या जागा तुम्ही बघताय. त्यावेळेस नाईटनं सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला जागा पाहिजे ना, आम्ही मोफत देतो. इतकं मोठं शिक्षणाचं उच्च काम करताय. त्यावेळेस आप्पांचा दूरदृष्टिकोन बघा. आज तुम्ही फुकट किंवा मोफतमध्ये आम्हाला जागा द्याल, पण भविष्यामध्ये अधिकारी बदलला आणि पुन्हा जर त्यांनी विचार केला की एवढी मोक्याची जागा तुम्हाला कशाला हवी आणि ती परत द्या म्हणल्यानंतर तो कलेक्टरसुद्धा अचंबित झाला. म्हणलं की आप्पांनी सांगितलं की मी ही जागा पैसे देऊन विकत घेणार आहे. आणि त्या काळामध्ये रुपये 10,000 रोख देऊन आप्पांनी ही जागा विकत घेतली. किती दूरदृष्टी असेल. फक्त अट एक झाली की त्यावेळेच्या कलेक्टर महोदयांनी सांगितलं की मुंबईचे जे गव्हर्नर आहेत त्या गव्हर्नरच्या हस्ते भूमिपूजन झालं पाहिजे. आप्पांनी ते मान्य केलं. पुढं भूमिपूजन झालं, बांधकामाला सुरुवात झाली. आणि या कॉलेजचे पहिले प्राचार्य के ईश्वरन म्हणून होते. प्रभारी प्राचार्यपद त्यांना देण्यात आलं आणि अगदी काही महिन्यामध्ये त्या प्राचार्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये निवड झाली. बघा काय या कॉलेजची परंपरा आहे. सगळ्यात जास्त जर आनंद कोणाला झाला असेल तर तो त्या दिवशी आप्पासाहेबांना झाला होता. मी निवडलेल्या प्राचार्याला ऑक्सफर्डमधून बोलावणं येतं म्हणजे आप्पासाहेबांची निवड काय होती याचं आजही आपल्याला या कॉलेजमधल्या प्राध्यापकांना पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि मग काही दिवसानंतर तिथले प्राचार्य जे होते ते ऑक्सफर्डला गेल्यावर पुन्हा प्राचार्यपदाचा प्रश्न निर्माण झाला. आणि मग केली सोसायटीच्या माध्यमातून सुरुवातीला हे कॉलेज चालवलं जात असल्यामुळं प्राध्यापक हल्लूर सर इथे सोलापूरला आले आणि मग हल्लूर सरांनी काही वर्ष प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर सर्वांना भोगीशन सरांचा इतिहास तुम्हाला माहीत आहे. त्यांनी या कॉलेजची परंपरा पुढे जपली. एक सावे नावाचे प्राध्यापकांचं इथं मला जास्त तुम्हाला सांगायला उदाहरण आवडेल. विल्सन कॉलेज मुंबई येथे ते शिकलेले प्राध्यापक होते आणि विज्ञान शाखा नुकतीच 1955मध्ये इथं सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज सुरू करण्यात आलं, नंतरनं विज्ञान शाखा सुरू करण्यात आली. आणि विज्ञान शाखेला सुरू होण्यापूर्वी आप्पासाहेबांनी एका कागदावर कशाचा जर नकाशा काढला असेल तर तो इथल्या प्रयोगशाळेचा. म्हणजे आज आम्ही जे ऐकतो ना संगमेश्वर महाविद्यालयातली प्रयोगशाळा अतिशय उत्तम आहे, तर हे उत्तमतेचं श्रेय कोणाला जातं तर आप्पासाहेबांना जातं. म्हणजे कॉलेजमध्ये विज्ञान शाखा सुरू करायची आहे त्याच्यापूर्वी विज्ञानाची प्रयोगशाळा कशी असावी याचा आलेख आप्पासाहेबांनी काढला होता. प्राध्यापकांना मुंबईला पाठवलं, प्रयोगाचं साहित्य मागवलं, सगळी प्रयोगशाळा अद्ययावत तयार केली आणि मग 1955मध्ये विज्ञान शाखेला सुरुवात झाली. त्यावेळेस विल्सन कॉलेजमधले सावे सर इथं इंटरव्ह्यूला आले होते. अतिशय विद्वान व्यक्ती. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं एक विधान असं आहे की मुलाखतीला इतके विद्वानवंतांची मांदियाळी आलेली असताना आप्पासाहेबांनी मलाच का निवडलं हा मला पडलेला प्रश्न होता. कारण त्यांचा अनुभव 1 वर्ष, कदाचित स्कॉटिश प्राध्यापकांचे संस्कार त्यांच्यावर झाल्यामुळं आप्पासाहेबांनी निवड केली होती का हा प्रश्न त्यांना पडला. 1 वर्षाचा अनुभव असताना आप्पासाहेबांनी सावेंना निवडलं. सावे सर स्वतः म्हणतात की आप्पासाहेबांनी किती वर्ष शिकवली यापेक्षा या कॉलेजमध्ये तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही किती वर्ष देणार आहात आणि ती कशी देणार आहात हे मुलाखतीमध्ये आप्पा विचारायचे. अशा अतिशय उत्तम परंपरा असणारे प्राध्यापक या महाविद्यालयाला लाभत गेले. त्यामुळं आज ऑटोनॉमसमध्ये आपण सगळं पाहतोय. 1955मध्ये विज्ञान शाखा सुरू झाली. भोगीशन सरांचा सुद्धा हाच अनुभव आहे. 1970मध्ये त्यांच्या 75वीचा कार्यक्रम होता आणि तत्पूर्वी भोगीशन सर ज्यावेळेस प्राचार्य झाले त्यावेळेस महाराष्ट्र शासनाचा तेव्हा प्राध्यापकाचा पुरस्कार दिला जायचा. त्यांनाही तो महाराष्ट्र शासनाचा प्राध्यापकाचा पुरस्कार मिळाल्यानंतर सर गंगा निवासमध्ये गेल्यानंतर आप्पांनी उभं राहून
अभिनंदन करताना तेच सांगितलं की माझी निवड चुकली नाही. म्हणजे बघा, आप्पांच्या निवडीवर, व्यक्ती निवडीवर किती मोठा विश्वास होता. पुढे विज्ञान शाखा सुरू झाली. 2 गोष्टी सांगून मी इथे थांबतो. आपल्या शाळेला NCCची, आपल्या कॉलेजला NCCची फार मोठी परंपरा आहे. त्या काळामध्ये सुरुवातीची 10 वर्ष आपलं महाविद्यालय पुणे विद्यापीठाशी जोडलं गेलेलं होतं. नंतरनं ते शिवाजी विद्यापीठाला जोडलं गेलं. आणि आपल्या महाविद्यालयामध्ये NCC विभाग सुरू झाल्यानंतर पुढच्या 2 वर्षांनी महाराष्ट्रातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातलं हे पहिलं महाविद्यालय जिथं मुलींसाठी NCC सुरू करण्यात आलं. तेव्हापासून ते आज तागायतमध्ये. म्हणजे आप्पांनी स्त्री पुरुषेतर समानता जी आपण आज व्यासपीठावर चर्चा करतो, त्या काळामध्ये जसं मुलं सक्षम होऊ शकतात तसं मुली पण सक्षम होले पाहिजेत, या दृष्टिकोनातून NCC विभाग सुरू केला. पुढच्या 2 वर्षानंतर लक्षात आलं की NCCमध्ये काही मर्यादित विद्यार्थ्यांनाच प्रवेश देता येतो, बाकीच्या विद्यार्थ्यांना देता येत नाही. मग आजची मुलं उत्तम घडली पाहिजे, आदर्श नागरिकत्वाचं शिक्षण घेता घेता त्यांचं शरीर बळकट झालं पाहिजे, म्हणून आप्पांनी याच महाविद्यालयामध्ये एक ज्याला आपण सिक्युरिटी डिपार्टमेंट म्हणतो, म्हणजे मिलिटरी शिक्षण देणारा विभाग, तो इथे सुरू केला. अशा पद्धतीनं वाटचाल करता करता आप्पांनी फक्त सोलापुरात संगमेश्वर महाविद्यालयच नव्हे, अनेक सिद्धेश्वरच्या अंतर्गत जी आज महाविद्यालय उभी आहेत, शैक्षणिक संस्था उभी आहेत, खूप मोठं काम केलेलं आहे. आणि आप्पांचा आणखीन एक मानस असायचा की माझ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना उत्तम वक्त्यांचं, जसं आत्ता सरांनी सांगितलं की भाषणं ऐकता आली पाहिजेत. भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई याच इमारतीमध्ये येऊन गेलेले आहेत. उपराष्ट्रपती जत्ती याच महाविद्यालयामध्ये येऊन गेलेले आहेत. लक्ष्मणशास्त्री, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री याच महाविद्यालयामध्ये येऊन गेलेले आहेत. कुमारस्वामी याच महाविद्यालयामध्ये येऊन गेलेले आहेत. अशी नावाची यादी प्रचंड आहे. म्हणजे आप्पा स्वतः वेळ काढून कार्यक्रमाला यायचे, त्यांची भाषणं ऐकायची आणि त्यांच्यासोबत की मी या महाविद्यालयाचा संस्थापक आहे, अध्यक्ष आहे, चेअरमन आहे, हा भाव त्यांच्या मनी कधीच नव्हता. आणि म्हणून एक प्रसंग सांगतात, ज्यावेळेस माझी विद्यार्थ्यांचा मेळावा भरला होता, प्रमुख पाहुण्यांची ज्यावेळेस कार आत आली त्यावेळेस ती इथं कारचं पहिलं चाक अडकल्यानंतर आप्पा जाऊन त्या कारला पकडले आणि चाक काढण्याचा प्रयत्न केले. हा किती मोठा दिलदारपणा आहे. अशा अनेक किस्से प्रत्येक क्षेत्रातील आपल्याला सांगता येतील. वेळेअभावी मी इथं थांबतो. खरं तर मी या कुटुंबाचा एक भाग आहे आणि तो भाग म्हणून राहणं मला अधिक आवडतं. तरीसुद्धा मला इथं बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल नक्कीच मी महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे सन्माननीय अध्यक्ष तथा या महाविद्यालयाचे चेअरमन माननीय धर्मराज काडादी साहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बुवा सर, सर्व प्राध्यापक वृंद, या सर्वांनाही पुन्हा एकदा नमस्कार करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं असतं. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं असतं. प्रभाव फक्त चांगली कामं जोडतं, तर स्वभाव चांगली कामं करणारी माणसं जोडतं. आणि आप्पांनी आपल्या संबंध आयुष्यभर अशी काम करणारी माणसं कशी जोडली ते आपण आपल्या या भाषणातून आम्हाला सांगितलं. आप्पांच्या हयातीत त्यांनी माणसं जोडलीच, पण त्यांच्या नंतरसुद्धा त्यांच्या विचारांनी या ठिकाणी माणसं जोडली जातात, हे तुमच्या उदाहरणावरून आम्हाला या ठिकाणी कळालं. आपले पुन्हा एकदा या ठिकाणी आभार. विद्या विनयेनं शोभते या ओळींचे अनुभूती आम्हाला ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर येते, असे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सरांना विनंती करतो त्यांनी अध्यक्ष भाषण करावं. संस्थेचे संस्थापक आणि ज्यांच्या कार्यामुळं आज आपण प्रत्येकजण इथं आहोत, अगदी तुमची पिढीसुद्धा, त्या आदरणीय आप्पासाहेब काडादींच्या स्मृतीला, पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो. या सर्व उपक्रमामध्ये ज्या व्यक्तीचा खरं तर आत्ता त्यांनी उल्लेख केला की मी पाहुणा नाही आहे, प्रत्येक उपक्रमात आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो. आणि मला माहिती आहे की
की संतोष पाटील सरांना आम्ही जरी पाहुणा म्हणून बोलवलं असलं तर खरं तर या संस्थेचा तो बहुमान आहे. आत्ताच गुड्डेवाडी सरांनी उल्लेख केला की ज्या पद्धतीने आप्पासाहेबांनी माणसं घडवली, त्या घडवण्यामधनं म्हणजे खरं तर मी मगाशीच म्हणत होतो की संतोष पाटील सर ज्या शाळेतनं आले त्या शाळेला आता 80 वर्ष झाली. ज्या महाविद्यालयामध्ये मुख्यतः आपल्याला तुम्ही आता शिकताय, स्पर्धक म्हणून अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थी आलेत, त्या महाविद्यालयाला 73 वर्ष झाली. सुरुवातीला प्रशांत जोशी सरांनी उल्लेख केला की तुम्ही स्पर्धक आज भाषण कराल, कदाचित पुढं भविष्यामध्ये तुम्ही इथं समोर बसलेलं असाल. ते तंतोतंत प्रशांत जोशींच्या बाबतीत खरं आहे, कारण ते याच कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. मला वाटतं हे सगळे उपक्रम आपण चालवतो, जे संतोष पाटील सरांना मी मुद्दाम उल्लेख करतो. मगाशीच आम्ही चर्चा केली होती की सुहास पुजारी सरांचाही त्यांनी उल्लेख केला. जी परंपरा आप्पासाहेबांनी घडवली, मला वाटतं आता संतोष पाटील सरांनी अतिशय थोडक्यामध्ये पण अतिशय सविस्तरपणे आणि कृतज्ञ भावाने ज्या भावना व्यक्त केल्या, तो कृतज्ञतेचा भाव हाच आपल्या खऱ्या संस्थांचा वारसा आहे. म्हणजे याच्यापेक्षा अनेक संस्था आहेत. म्हणजे आता सरांनी जसा उल्लेख केला की कुठला उल्लेख करायचा, म्हणजे अष्टपैलू हा शब्द ज्यांना तंतोतंत लागू व्हावा अशा आदरणीय आप्पासाहेबांचं व्यक्तिमत्व तुमच्यापुढं मांडणं आणि ते कमी वेळेमध्ये, मगाशी त्यांनी जे सांगितलं की खरं तर हे सगळं प्रत्यक्षामध्ये पुस्तक रूपाने लिहिणं, ती प्रक्रिया चालू आहे. त्यातही संतोष पाटील सरांचा उपक्रमात अतिशय हिरिरीनं पुढाकार आहे. म्हणजे आम्ही म्हणत असतो की पाटील सरांची शिस्त फार वेगळी आहे. म्हणजे खरं तर माननीय चेअरमन साहेबांचा उल्लेख आत्ता झाला, परवा आम्ही या कार्यक्रमाबद्दल बोलवलो, हे सगळंच आम्ही नियोजन करत होतो. पुजारी सरांनी मला विचारलं की कोणाला बोलवत आहे, म्हणजे संतोष पाटलांसारखा योग्य दुसरा व्यक्ती आत्ता तरी आम्हाला दिसत नाही. कारण ज्या पद्धतीने तो इतिहास त्यांनी शोधून काढला आहे, खोदून काढला आहे आणि त्यातनं जे मांडायचं आहे, कारण नुसता इतिहास एका पद्धतीनं पुस्तकासाठीचा तो इतिहास नाही आहे, तो आपला प्रत्येकाचा वारसा आहे. तो वारसा जतन करणं, जे आपल्याला माहिती आहे की भारत सरकारनं आदरणीय आप्पासाहेबांच्या स्मृतीबद्दल, जन्मशताब्दीबद्दल टपाल तिकीट काढलं. हा बहुमान खूप कमी लोकांना मिळतो. त्यालाही आता एक तप उलटून गेलं. म्हणजे पटणे सर असतील, बिराजदार सर पतसंस्थेचे चेअरमन आपल्याबरोबर आहेत, आमचे उपप्राचार्य सुहास पुजारी सर, त्यांचा उल्लेख मी वेगळ्या पद्धतीने केला. कारण गेली 33 वर्ष ही स्पर्धा चालली असं प्रशांत जोशी म्हणाले. पहिल्या स्पर्धेपासून आज तागायत पुजारी सर या स्पर्धेचं नियोजन करतायत. मला वाटतं आदरणीय आप्पासाहेबांच्या संस्थातनं काय घडतं तो वारसा, त्याचा उल्लेख आपण केला. भोगीशन सरांचा असेल, सावे सरांचा असेल, किंबहुना पहिल्या प्राचार्यांचा आहे की ज्यांची ऑक्सफोर्डमध्ये निवड झाली, अल्लूर सरांचा उल्लेख झाला, ईश्वरन सरांचा झाला. मला वाटतं ती परंपरा आजही कायम आहे. मला वाटतं जसं उल्लेख झाला की आदरणीय आप्पासाहेबांनी जो वारसा स्थापन केला, संस्था उभारणं तसं फारसं, ज्याला अलीकडच्या काळात तर त्याला फारसं काही अवघड आहे असं म्हणत नाहीत, कारण माणसं मिळतात, तंत्रज्ञान आहे, अनेक गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा संस्था उभ्या केल्या जातात, मला वाटतं त्या संस्था दीर्घकाळ टिकतात आणि तो वारसा टिकतो आणि ते पुढं चालवण्याचं काम ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी राहते. मला वाटतं एक उल्लेख मी करेन, पाटील सरांनी जे सांगितलं त्यावरनं अनेक गोष्टी अशा मनामध्ये उभ्या राहिल्या. त्यावेळेला 1953च्या दरम्यान मुलींची संख्या फार कमी होती. मला वाटतं अख्ख्या कॉलेजची संख्या पहिल्या वर्षी काहीतरी 153 होती. सरांकडनंच इतिहास आम्हाला बऱ्याच वेळेला समजतो. 153 ते आता थेट 7,000पर्यंत विद्यार्थी संख्या गेली. मला वाटतं त्या 153मध्ये मुलींची संख्या अत्यंत कमी असायची. आदरणीय आप्पासाहेब त्यावेळेला एक पद्धत होती की ज्यांना वरच्या वर्गात प्रवेश घ्यायच्या पदवीच्या, त्यांच्या मुलाखती व्हायच्या. काही वेळेला 2-3 मुली होत्या. मला हे सांगितलं, त्यांचं नाव फक्त सांगत नाही कारण त्यांनीच आम्हाला अट घातली. ते आज नामवंत मेडिकल सायन्समधले सोलापुरातले नामवंत तज्ज्ञ आहेत, डॉक्टर आहेत, मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून आहेत. त्यांनी सांगितलं आम्ही आज जे घडलो ते प्रामुख्यानं आमची आई संगमेश्वरची विद्यार्थिनी होती. त्यावेळेला परिस्थिती अत्यंत गरीब होती. 3-4 मुली होत्या. बरं, मुलींना शिक्षणाला पाठवायचं ही काही पद्धत नव्हती. त्यातनं पुन्हा आपल्याला शिकण्यासाठी जो पैसा लागतो ते शक्य नाही. मगाशी सरांनी उल्लेख केला की 10,000 रुपये देऊन त्यावेळची ही संस्था ती जागा विकत घेतली. ती फार मोठी रक्कम असायची, बट ते परवडायचं नाही. नादारी नावाची पद्धत होती. पटणे सरांना वगैरे हे माहिती आहे, त्यांच्या पिढीतलं आहे. दुनाके सर आज आपल्याबरोबर आहेत, त्यांच्या वडिलांच्या गोष्टी कळाल्या. खरं तर दुनाके सर आपले विद्यार्थी नव्हते. ते म्हणाले कॉलेजच्या गॅदरिंगला आम्ही हमखास यायचो.
त्यावेळची भोगीशन सरांची शिस्त काय, कॉलेजमध्ये विद्यार्थी नसलेला माणूस आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आठवण काढतो, मला वाटतं ती परंपरा जतन करणं, मुळात ती घडवणं किती अवघड काम होतं त्याची कल्पना येईल. मग अशी म्हणजे उल्लेख करत होतो, 3 मुली होत्या, त्या तिन्ही मुलीच्या वडिलांनी सांगितलं की आता शिकवणं शक्य नाही, आम्हाला ते परवडत नाही. तात्काळ आप्पासाहेबांनी सांगितलं की असं करू नका, एक मुलगी शिकली म्हणजे अख्खं घर शिकतं असं जे म्हणतात ते प्रत्यक्षामध्ये घडवलं. आणि मग त्यांनी सांगितलं की अनेक स्कॉलरशिप्स आहेत, त्यावेळेला इंटरनेटचा जमाना नव्हता, पटकन वेबसाईटला गेलं की स्कॉलरशिप कळतात. त्यांनी ते जाणीवपूर्वक सांगितलं, संस्थेकडनं काही मदत झाली तर आम्ही अवश्य देऊ. आणि ते घडवल्यामुळं 3 घरांमध्ये 3 डॉक्टर नंतर तयार झाले. त्यांची पुढची पिढी आहे, त्यांची पुढची पिढी म्हणजे आता आपण म्हणतोय की तिसरी पिढी, ते प्रामुख्यानं आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी झाले. म्हणजे मला वाटतं इथं बसलेले सगळेजण संगमेश्वरशी वेगवेगळ्या नात्यानं जुळलेले आहात. तुम्ही समोरचे सगळेजण जरी ते बाहेरच्या कॉलेजमधून स्पर्धक म्हणून आलात तेही या परंपरेशी जोडलेले आहात. ही परंपरा जतन करणं, तो वारसा जतन करणं आणि आपल्याला अधिकाधिक तो समृद्ध करणं, मला वाटतं हीच खरी आदरणीय आप्पासाहेबांच्या स्मृतीला श्रद्धांजली ठरेल. आपण सगळे मिळून त्या कर्मयोगी आप्पासाहेबांनी जे वारसा आपल्याला दिला आहे तो जतन करावं आणि त्या पद्धतीने ही हमी देऊ की तो अधिकाधिक कसा वाढेल. मला वाटतं तुमच्या वक्तृत्वातनं, कर्तृत्वातनं आणि प्रत्येक कृतीमधनं आप्पासाहेबांच्या वारसाला आपण कसं पुढं न्यायचं एवढीच प्रार्थना आपण करूया. आपण हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. थेंबाथेंबाने तलाव भरतो, थेंबाथेंबाने तलाव भरतो, सहकार्याने कार्यक्रम फुलतो. जे जे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार त्या सर्वांचे मानलेच पाहिजेत आभार. आजच्या या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो कर्मयोगी आप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री विनोद बिराजदार सर यांना. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी वंदन करून, तसेच कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या 116व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी संगमेश्वर कॉलेज, दैनिक संचार प्रबोधन मंच तसेच कर्मयोगी आप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीनं संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आप्पांनी स्थापन केलेल्या या सर्व संस्थांचे आमचे मार्गदर्शक श्री धर्मराज काडादी साहेब, की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पांनी स्थापन केलेल्या या सर्व संस्थांचा कारभार हा अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आणि आमच्या या सर्व उपक्रमांना ज्यांचं नेहमीच मार्गदर्शन मिळतं ते श्री धर्मराज काडादी साहेब यांचं प्रथमतः आमच्या या आयोजकांच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सिद्धेश्वर प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री संतोष पाटील सर, तसंच सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे समन्वयक म्हणून काम पाहत असलेले आणि आमच्या या संकुलामध्ये ज्यांना आम्ही कुटुंब प्रमुख म्हणून संबोधतो ते आज या ठिकाणी उपस्थित झाले. आणि प्रमुख पाहुणे याविषयी ज्या वेळेला आमची चर्चा होत होती त्यावेळेला आत्ताच माननीय प्राचार्य बुवा सर यांनी सांगितलं की सध्याच्या काळामध्ये संतोष पाटील सर यांच्या इतके आप्पासाहेबांवर सखोल माहिती असणारे, त्यांच्याविषयी पूर्णतः आपल्याला त्यांच्या कार्याची महती सांगणारे इतकं अभ्यासू वक्तृत्व हे संतोष पाटील सर हेच करू शकतील. त्यामुळं आम्ही सर्वांनी एकमताने श्री संतोष पाटील सर यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आमच्या विनंतीस मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी आपल्याला आप्पांविषयी अनेक गोष्टी अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपल्यासमोर मांडल्या. त्यांच्या या आजच्या या प्रमुख पाहुणे म्हणून इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या आपल्या संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य श्री ऋतुराज बुवा सर, ज्यांनी संगमेश्वर महाविद्यालयामध्ये ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यासाठी सर्व प्रकारचा पुढाकार घेऊन या ठिकाणी आम्हाला
सहकार्य केलं त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे सहआयोजक दैनिक संचारचे उपसंपादक माननीय श्री प्रशांत जोशी सर हे देखील या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहून आपल्या सर्वांचं उपस्थितांचं स्वागत आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी त्यांचेही या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त करतो. यानंतर गेल्या 33 वर्षापासून ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ते सन्माननीय प्राध्यापक श्री सुहास पुजारी सर यांनी या कार्यक्रमासाठी, या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेऊन ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित करीत आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी उपस्थित असणारे परीक्षक माननीय श्री गिरीश दुनाके सर, कार्यवाह मसपा यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आज ते परीक्षणाचं काम करण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचंही आभार व्यक्त करतो. त्यांच्यासोबत माननीय प्राध्यापिका RC सुर्वे मॅडम हे देखील इथं उपस्थित झालेले आहेत. त्या दोन्ही परीक्षकांचं मी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या पतसंस्थेचे माजी चेअरमन माननीय प्राध्यापक पटणे सर, गेली 27 वर्षे त्यांनी या पतसंस्थेची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली आणि आज देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्थेचं पुढील कामकाज आम्ही पाहत आहोत. ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंही पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात शेवटी ही वक्तृत्व स्पर्धा ज्यांच्यामुळे यशस्वी होणार आहे त्या आजच्या या वक्तृत्व स्पर्धेचे सर्व स्पर्धक जे भावी काळामध्ये अतिशय उत्तम वक्ते म्हणून यातून उदयास येतील आणि आमच्या या कार्यक्रमास त्यांचं खरं तर खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभतं. त्या सर्वांचं आणि या कार्यक्रमाचे सर्व परिश्रम घेणारे सहकारी या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं आज हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. स्पर्धकांना एक सूचना आहे की 5 मिनिटांच्या विश्रांतीनंतर आपली स्पर्धा इथेच सुरू होईल.